मित्रांनो, तुम्हाला अँथ्रोपिकचा क्लॉड एआय माहिती आहे का? आणि जर माहिती असेल तर तुम्हाला हे देखील माहिती असेल की क्लॉड एआय मध्ये एक स्किल नावाचं अतिशय पॉवरफुल असं फीचर आहे. स्किलमुळे काय होतं की आपला जो एखादा रिपिटेटिव्ह टास्क असतो, जो आपल्याला नेहमी करायचा असतो, त्याच्यासाठी पुन्हा पुन्हा प्रॉम्प्ट आपल्याला द्यायची गरज पडत नाही. आपण हे स्किल तयार करतो आणि ते आपल्या एआय मॉडेलला आपण देऊन टाकतो. एकदा का ते स्किल क्रिएट केलं की नेक्स्ट टाइम तुम्हाला खूप मोठा प्रॉम्प्ट लिहावा लागत नाही आणि जस्ट फक्त तुम्ही काही शब्दांमध्ये एक सिंपल फ्रेज तुम्ही दिला की तुमचं एक खूप मोठं काम तो त्या ठिकाणी करतो. आता या स्किलमुळे तुमचा वेळ खूप वाचतो आणि खूप चांगल्या प्रकारचा आपल्याला कन्सिस्टंट आउटपुट ज्याला म्हणू आपण तो आपल्याला जनरेट करता येतो. मग आता हा स्किल नावाचा कन्सेप्ट जो अँथ्रोपिकने तयार केलेला आहे, जो फक्त क्लॉड एआय मध्ये आपण वापरत होतो, आता गुगल जेमिनीचं एक नवीन अपडेट आलेलं आहे, ज्याच्यावर आपण एक व्हिडिओ ऑलरेडी बनवली आहे. आणि ते म्हणजे स्पार्क नावाचं फीचर. जेमिनीमध्ये जसा चॅट मोड होता तसा आता एक स्पार्क नावाचा नवीन एक मोड ऍड झालेला आहे. आणि हा स्पार्क मोड जो आहे तो तुम्हाला प्रो सबस्क्रिप्शन जर असेल तुमच्याकडे जेमिनीचं तर त्याच्यामध्ये तो तुम्हाला वापरता येतो. आता हे प्रो सबस्क्रिप्शन आपल्याला फ्रीमध्ये कसं मिळवायचं हे देखील तुम्हाला माहिती असेल. नसेल तर मी पुन्हा सांगतो. तुमच्याकडे जिओचं सिम कार्ड असेल तर त्या जिओच्या सिम कार्डवर ₹349 रिचार्ज केल्यानंतर आपल्याला 1.5 वर्षासाठी जेमिनीचं हे प्रो सबस्क्रिप्शन फ्रीमध्ये मिळतं. आणि बऱ्याचशा लोकांनी ते वापर म्हणजे ऍक्टिव्हेट करून घेतलेलं आहे किंवा ती ऑफर जी आहे ती लोकांनी क्लेम केलेली आहे आणि मी सुद्धा स्वतः ती क्लेम केलेली आहे. तर 1.5 वर्षासाठी आपल्याला हे प्रो सबस्क्रिप्शन मिळून जातं. आणि आता हा स्पार्क नावाचा जो ऑप्शन आहे तो आपल्या या प्रो सबस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला दिसतो. मी याच्या आधीची जी व्हिडिओ स्पार्कवर बनवलेली आहे ती तुम्ही अजून बघितली नसेल तर ती पहिल्यांदा बघून घ्या. त्याचा लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकतो. त्या व्हिडिओमध्ये आपण गुगल जेमिनीला आपला एजंट म्हणून कसा यूज करायचा, म्हणजे आपण आपल्या बिहाफ तुम्ही झोपलेले असताना सुद्धा तुमचं काम बॅकग्राऊंडला तो करत असतो, हे कसं करतात हे मी त्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय. ती व्हिडिओ पहिल्यांदा नक्की बघा. आणि त्याच्यानंतरच्या पुढचा पार्ट म्हणजे त्याच्यातला जेमिनीचं स्किल म्हणजे काय आणि ते आपण बघणार आहोत. तर तो क्लॉड एआयचा स्किल कन्सेप्ट आता जेमिनीमध्ये सुद्धा आलेला आहे. आणि आज आपण जेमिनीमध्ये स्किल्स कसे क्रिएट करतात, कशा पद्धतीने स्किल ऍक्टिव्हेट करायचं आणि कशा पद्धतीने यूज करायचं, हे स्टेप बाय स्टेप अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला या ठिकाणी समजवतोय. प्रॅक्टिकली आपण हे सगळं डेमॉन्स्ट्रेट करू. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर आवडली तर लाईक करा. चला आपण आता बघूयात कशा पद्धतीने हे जेमिनी स्किल क्रिएट करायचं आणि आपल्या पर्पजसाठी यूज करायचं आहे. व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर मी तुम्हाला एक गुड न्यूज देऊ इच्छितो. कोडिंग कट्टाच्या माध्यमातून आपण एक एआय मास्टर कोर्स रन करत असतो. त्याच्या आतापर्यंत जवळपास 5 बॅचेस आपल्या पूर्णत्वाकडे आलेल्या आहेत. 5 बॅचेस आपल्या झाल्यात. आणि आता 6वी बॅच 10 ऑगस्ट पासून आपण सुरू करतो आहोत. हा जो कोर्स आहे हा सगळ्यांसाठी खूप सुंदर असा कोर्स आहे. म्हणजे आम्ही त्या कोर्सला डिझाईन करताना सगळ्यांचा विचार करून तयार केलेला आहे. हा एआय मास्टर कोर्स जो आहे याच्यामध्ये अगदी आपण एआयच्या बेसिक गोष्टींपासून तर ॲडव्हान्स लेव्हलपर्यंत आपण शिकणार आहोत. जसं की चॅट जीपीटी, त्याचबरोबर गुगल जेमिनी, हे सगळे टूल्स आपण कव्हर करूच. परंतु याच्यानंतर आपण बघणार आहोत जनरेटिव्ह एआय म्हणजे काय, जनरेटिव्ह एआयचे कन्सेप्ट कसे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचं कंटेंट जनरेशन कसं केलं जातं. त्याचबरोबर एजंटिक एआय म्हणजे काय. एजंटिक एआय म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःचे एआय एजंट्स क्रिएट करू शकतात आणि तुमच्या पर्सनल कामामध्ये त्यांना तुम्ही वापरू शकतात. त्याचबरोबर आपण एआय ऑटोमेशन देखील या कोर्समध्ये कव्हर करतो, जसं की मेक.com, त्याचबरोबर झॅपियर किंवा एनेटेन, हे जे प्लॅटफॉर्म्स आहेत ज्याच्या मदतीने आपण आपला वर्कफ्लो पूर्ण ऑटोमेट करू शकतो. असा हा कम्प्लीट कोर्स तुम्हाला या ठिकाणी आपण ऑनलाईन पद्धतीने देतो आहोत. या कोर्सची ऍक्च्युअल फीज ₹10,000 आहे. परंतु कोडिंग कट्टाच्या आपल्या सबस्क्रायबरसाठी मी त्या कोर्सला 50% डिस्काउंट देत असतो. आणि मग हा संपूर्ण कोर्स तुम्हाला फक्त ₹5,000 करता येईल. हा पूर्ण 3 आठवड्याचा कोर्स आहे. आणि या 3 आठवड्यामध्ये दररोज 2 तास लाईव्ह सेशन्स आपण घेतो. आणि त्याचबरोबर त्या प्रत्येक सेशनचं रेकॉर्डिंग आपण दुसऱ्या दिवशी तुम्हाला पुन्हा अवेलेबल करून देतो. आणि लिमिटेड लोकांसाठी आपण ह्या कोर्सला ऍडमिशन देत असतो. तुम्ही इंटरेस्टेड असाल तर मग हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, याच्यावर मला मेसेज करा. कोर्सचं डिटेल मी तुम्हाला देतो. आणि लक्षात ठेवा 10 ऑगस्ट पासून त्याची नवीन बॅच सुरू होते आहे आणि त्याला तुम्ही नक्की एनरोल करा. चला आता आपण व्हिडिओ सुरू करूया.
तर हे मी गुगल जेमिनीचं जे माझं अकाउंट आहे ते मी या ठिकाणी ओपन केलेलं आहे. माझ्याकडे हे प्रो सबस्क्रिप्शन आहे. हे असलं पाहिजे. तर तुम्हाला हा स्पार्क ऑप्शन इथे वरती दिसतो बघा. आता 2 मोड आहेत. हा पहिला चॅट मोड जो तुम्ही रेग्युलरली वापरतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला इमेज क्रिएट करता येते, व्हिडिओ बनवता येते, म्युझिक वगैरे हे सगळं याच्यामध्ये आहे. ठीक आहे. आता इथे आपल्याला या स्पार्क मोडमध्ये आपण गेलो, की मग तुम्हाला स्क्रीन वेगळा दिसतोय बघा. इथे तुम्हाला तुमचा टास्क तुम्हाला डिस्क्राईब करायचा आहे, की तुम्हाला एक काम त्याला द्यायचंय आणि तुमच्या बिहाफ ते काम तो करत राहील. काम खूप मोठं असेल तर तुम्ही अगदी जेमिनी बंद करून, कॉम्प्युटर जरी बंद करून दिला, तरी बॅकग्राऊंडला हे सगळं होत राहील. म्हणजे तो तुमच्यासाठी एक क्लाउड कॉम्प्युटर क्रिएट करतो. म्हणजे Googleच्या सर्व्हरमध्ये तुमच्यासाठी एक सेपरेट कॉम्प्युटर क्रिएट होतो आणि तो कॉम्प्युटर तुमच्यासाठी काम करत असतो. तुमचा टास्क पूर्ण झाला, की तो तुम्हाला नोटिफाय करेल आणि मग तुम्ही जाऊन बघा तुमचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं असेल. असं हे फीचर आहे. हे कसं वापरायचं या संदर्भातली व्हिडिओ ऑलरेडी आपण बनवलेली आहे आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे. तुम्ही ती जाऊन व्हिडिओ बघून घ्या. आज आपण याच्यामध्ये स्किल्स नावाचं हे फीचर आहे बघा. कस्टमाइजमध्ये स्किल्स हे फीचर आहे. तर स्किल्समध्ये आपण क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 3 ऑप्शन दिसतायत बघा. सगळ्यात पहिला ऑप्शन दिसतोय क्रिएट विथ जेमिनी, म्हणजे तुम्ही जेमिनीच्या मदतीने तुमचं स्किल क्रिएट करू शकतात. दुसरा ऑप्शन आहे क्रिएट मॅन्युअली. क्रिएट मॅन्युअली ऑप्शनला तुम्ही जर गेला तर इथे तुम्हाला स्किलचं एक नाव द्यायचं आहे, स्किलचं डिस्क्रिप्शन टाईप करायचं आहे आणि तुम्हाला पूर्ण स्किल जे आहे तिथे डिस्क्राईब करायचं आहे. म्हणजे हे सगळं तुम्हाला डिटेल द्यावं लागेल. जर तुम्हाला स्किल कसं देतात किंवा स्किल लिहिण्याची त्या ठिकाणी थोडक्यात तुम्हाला आयडिया नसेल, तर मग तुम्ही हा पहिला ऑप्शन त्या ठिकाणी वापरा. तिसरा एक ऑप्शन काय आहे बघा. तुमच्याकडे जर स्किलची फाईल ऑलरेडी असेल, समजा तुम्ही क्लॉड स्किल एखादं डाउनलोड केलेलं असेल, थर्ड पार्टीचे स्किल असतात, लोकांनी भरपूर स्किल बनवून ठेवले. तुम्ही गुगलवर जाऊन सर्च केलं की क्लॉड स्किल्स, तर तुम्हाला खूप सारे स्किल्स तिथे मिळतील. काही ठिकाणी गिटहबवर वगैरे तुम्हाला मिळतात, काही वेबसाईट्सवर असतात. तिथून तुम्ही ते डाउनलोड केलं तर त्याची एक .md फाईल असते. ती फाईल तुम्हाला इथे फक्त अपलोड करायची, म्हणजे कोणी थर्ड पार्टीने तयार केलेलं स्किल सुद्धा आपल्याला या ठिकाणी वापरता येतं. पण आज आपण आपलं स्वतःचं स्किल बनवायला शिकणार आहोत. मी तुम्हाला सोप्या पद्धतीने स्किल बनवायला शिकवतोय. आपण क्रिएट विथ जेमिनी हा ऑप्शन जो आहे तो या ठिकाणी यूज करायचा आहे. आता क्रिएट विथ जेमिनीवर तुम्ही क्लिक केल्यानंतर मग या ठिकाणी तुम्हाला बघा, इथे तुम्हाला तो आता विचारतो क्रिएट स्किल मध्ये की लेट्स क्रिएट अ न्यू स्किल टुगेदर, म्हणजे आपण दोघं मिळून स्किल बनवू असं तो सांगतोय. फर्स्ट टेल मी व्हॉट यू वॉन्ट दिस स्किल टू डू, म्हणजे तुम्हाला या स्किल मध्ये नेमकं काय करायचं आहे ते सांगा. शेअर ॲज मच ॲज लिटल डिटेल ॲज यू हॅड लाईक अँड वेल गो फ्रॉम देअर. ओके. मग आता तो सांगतो की तुम्हाला नेमकं काय करायचं आहे. जसं त्याने काही एक्झाम्पल दिलेत बघा. समराईज माय अनरीड ईमेल्स असं तुम्ही सांगू शकता. बी ब्रँड वाईज एडिटर फॉर माय मेकिंग कॉपी, असं काही तुम्ही देऊ शकता. मी काय सांगतो बघा त्याला, मला इंस्टाग्रामवर ऍड टाकण्यासाठी ऍड कॉपी तयार करून दे. ज्या ऍड कॉपीमध्ये ऍडचं डिस्क्रिप्शन असेल, म्हणजे इंस्टाग्रामवर आपण जेव्हा ऍड टाकतो त्याला कॅप्शन असतं, डिस्क्रिप्शन असतं आणि स्पेशली एक इमेज असते. ती इमेज जनरेट करण्यासाठी त्याने मला प्रॉम्प्ट लिहून द्यायचा आहे. ठीक आहे. मग आपण काय करूया, तिथे त्याला सांगू की आपल्याला स्किल काय हवंय. मी त्याला सांगतो create a skill that will accept किंवा ask म्हणू आपण, that will ask user about 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 topic of ad. ऍडचा एक टॉपिक आपण सांगणार, टॉपिक ऑफ ऍड अँड अँड जनरेट डिटेल अँड जनरेट डिटेल ऍड कॉपी फॉर इंस्टाग्राम ऍड. जनरेट ऍड कॉपी फॉर इंस्टाग्राम ऍड विथ, त्याच्यात काय काय हवंय, विथ डिस्क्रिप्शन कॉमा कॅप्शन अँड इमेज प्रॉम्प्ट. आणि त्याच्यासाठी जी इमेज बनवायची आहे त्याच्यासाठी प्रॉम्प्ट पण लिहून दे. म्हणजे स्किल बनवतोय आपण आणि हे स्किल आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी जनरेट करून देणार आहे. बस मी एवढं त्याला डिस्क्राईब केलं की मला इंस्टाग्रामवर ऍड टाकण्यासाठी एक ऍड कॉपी तयार करून दे. त्याच्यामध्ये मी फक्त टॉपिक सांगेल, तू त्या ऍड कॉपीचं डिस्क्रिप्शन, कॅप्शन,
त्याच्यानंतर इमेज प्रॉम्प्ट आणि हॅशटॅग पण मला लिहून दे, ऍड हॅशटॅग्स. एवढं सगळं मला तयार करून दे. यासाठी स्किल बनवायचं आहे आपल्याला. मी त्याला आता हा टॉपिक दिल्यानंतर बघा, तो आता स्किल जनरेट करायला सुरुवात करेल. त्याला विषय कळला आपला की आपण काय बनवतो आहोत आणि तो कामाला लागला. आता तो आपल्यासाठी एक स्किल क्रिएट करतो. त्या स्किलला नाव वगैरे सगळं तो डिसाईड करेल. स्किलचं डिस्क्रिप्शन तो बघेल, सगळ्या गोष्टी तो करणार आहे आणि एक प्रॉपर स्किल जे आहे तो या ठिकाणी आपल्याला तयार करून देईल. आता स्किल मॅनेजर त्याचा ऍक्टिव्हेट झालाय बघा आणि स्किल बनवायला त्याने सुरुवात केलेली आहे. आता त्याला काही अजून इन्फॉर्मेशन हवी असेल तर तो आपल्याला नक्की मागेल आणि जर त्याला ही इन्फॉर्मेशन सफिशियंट वाटली तर तो डायरेक्ट स्किल जनरेट करेल. तो या ठिकाणी म्हणतोय बघा, द स्किल इंस्टाग्राम ऍड जनरेटर हे त्याने नाव दिलं त्याला, हॅज बीन क्रिएटेड अँड इज नाऊ ऍक्टिव्हेट. त्याने ते स्किल बनवलं सुद्धा आहे आणि ते ऍक्टिव्हेट पण झालंय. यू कॅन टेस्ट इट ऑर एनी टाइम विथ प्रॉम्प्ट लाईक. आता तुम्हाला हे स्किल वापरायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारचा प्रॉम्प्ट द्यायचा आहे. क्रिएट अँड इंस्टाग्राम ऍड फॉर इको फ्रेंडली रियुजेबल वॉटर बॉटल. म्हणजे इथे इको फ्रेंडली रियुजेबल वॉटर बॉटल हा काय आपल्या ऍडचा टॉपिक आहे. पण त्याच्या आधी जे आहे क्रिएट अँड इंस्टाग्राम ऍड फॉर आणि याच्या पुढे तुमचा टॉपिक तुम्ही डिस्क्राईब करतात. किंवा तुम्ही असाही फ्रेज दिला, राईट अँड इंस्टाग्राम ऍड कॉपी फॉर लोकल कॉफी शॉप लॉन्चिंग अ न्यू समर आईस समर आईस लॅड. ठीक आहे, म्हणजे इथे आता त्याने हे 2 टॉपिक दिलेत आपल्याला. म्हणजे अशा पद्धतीचा प्रॉम्प्ट तुम्ही दिला की हे स्किल यूज होईल. आता मी समजा हा पहिला जो प्रॉम्प्ट आहे याला कॉपी करून घेतो आणि इथे मी पुन्हा सांगतो, इको फ्रेंडली रियुजेबल वॉटर बॉटलच्या जागेवर तुम्ही काहीही देऊ शकतात. ठीक आहे, आता आपलं स्किल रेडी आहे. हे स्किल आपल्याला चेक करायचं आहे आता. मग ते चेक करण्यासाठी आपण काय करायचं बघा, आता आपण जाऊयात त्याच्या इथे टास्कमध्ये. हा जो टास्क ऑप्शन आहे, तुम्ही आता टास्कवर या आणि इथे तो प्रॉम्प्ट तुम्ही फक्त पेस्ट करा. म्हणजे तो जो टॉपिक आहे इथे तुम्हाला फक्त चेंज कुठे करायचा बघा. त्याने आपल्याला फ्रेज दिलाय की तुम्ही अशा पद्धतीने प्रॉम्प्ट दिला ते स्किल आपोआप यूज होईल. क्रिएट अँड इंस्टाग्राम ऍड फॉर इथपर्यंत सेम राहील. पुढचा जो आहे आता इको फ्रेंडली रियुजेबल वॉटर बॉटलच्या जागेवर तुम्हाला जे काय हवं असेल ते तुम्ही टाकणार आणि तो त्याची ऍड कॉपी जी आहे ते क्रिएट करून दिला. आता आपला या ठिकाणी स्किल जो आपण तयार केला आहे तो यूज होईल बघा. आता मी इथे याला रन करतो या प्रॉम्प्टला, म्हणजे आपला टास्क रन होतो. आता तो आयडेंटिफाय करेल की कुठलं स्किल त्याला यूज करायचं आहे आणि बाजूला तुम्हाला इकडे दिसेल बघा की तो कोणतं स्किल वापरतोय. हे बघा, त्याने स्किल आयडेंटिफाय केलं बघा. इंस्टाग्राम ऍड जनरेटर नावाचं जे स्किल आपण आत्ता बनवलं ते त्याने यूज केलं आणि आपल्याला जे हवं आहे ते सगळं तो बनवून देतो बघा. ऍड कन्सेप्ट डिस्क्रिप्शन त्याने लिहून दिलं बघा, ऍडचं कॅप्शन लिहून दिलं त्याने, बॉडी लिहून दिली. म्हणजे या फॉर्मॅटमध्ये आपण जेव्हा इंस्टाग्रामवर एखादी ऍड पोस्ट करतो त्याच्यात एवढ्या गोष्टी सगळ्या आपल्याला द्याव्या लागतात. आणि महत्वाची म्हणजे इमेज, त्या इमेजसाठी त्याने एक सुंदर प्रॉम्प्ट पण लिहून दिला बघा. आता हा प्रॉम्प्ट मी कॉपी करतो आणि बघूयात या प्रॉम्प्ट प्रमाणे इमेज कशी तयार होते. आता इमेज बनवण्यासाठी तुम्हाला चॅट मोड मध्ये जावं लागेल, स्पार्क मोड मध्ये नाही. आता चॅट मोड मध्ये यायचं आहे. चॅट मोड मध्ये तुम्हाला इथे क्रिएट इमेज बटनला क्लिक करायचं आहे आणि जस्ट तो जो प्रॉम्प्ट त्याने तयार करून दिला आहे आता आपल्या स्किलने तो फक्त इथे टाकायचा आणि बघूयात आपण कशा पद्धतीने ही इमेज या ठिकाणी जनरेट होते. आणि इमेज जनरेट झाली की मग आपण बघूयात. बघा, आता तो जो प्रॉम्प्ट आपण दिला त्याच्याप्रमाणे त्याने एक इमेज आपल्याला इथे क्रिएट करून दिली आणि आपण ही इमेज जी आहे ही डाउनलोड करू शकतो. आता हा जो आपण स्किल क्रिएट केलेला आहे तो आपल्या स्किलच्या लिस्टमध्ये ऍड झालेला आहे. आणि जेव्हा तुम्हाला बघायचं असेल की आपला स्किल आपल्या लिस्टमध्ये आहे का, तर तुम्ही जस्ट स्लॅश फक्त तुम्ही प्रेस केला की तुम्हाला ते स्किल इथे दिसतंय बघा. तुम्ही जेवढे स्किल स्वतः क्रिएट करणार ते इथे दिसतील आणि स्किल जेव्हा तुम्हाला यूज करायचं असेल त्यावेळेला तुम्ही ते फक्त सिलेक्ट करायचं. त्याचं डिस्क्रिप्शन बाजूला दिसतंय बघा, जनरेट डिटेल हाय कन्व्हर्टिंग इंस्टाग्राम ऍड कॉपी इन्क्लुडिंग ऍड डिस्क्रिप्शन कॅप्शन्स AI इमेज प्रॉम्प्ट अँड हॅशटॅग वगैरे. ते सगळं तो त्याच्याबद्दल सांगतो की हे स्किल कशासाठी बनवलेलं आहे. आता हे जे स्किल्स आपण इथे क्रिएट करतो हे आपल्याला या स्किलच्या लिस्टमध्ये दिसतील बघा. इथे तुम्ही स्किल्स मध्ये गेलात की या स्किलच्या लिस्टमध्ये तुम्ही बनवलेलं स्किल इथे दिसतंय बघा. हे जेवढे स्किल आपण क्रिएट करू तुम्हाला इथे दिसतील. आता त्या स्किलमध्ये तुम्हाला काय करता येऊ शकतं बघा. ते स्किल तर तुम्ही यूज करू शकतात. यूज नाऊला क्लिक केलं की ते वापरता येईल. त्याच्यानंतर त्या स्किलमध्ये तुम्हाला काही चेंजेस करायचे तुम्ही एडिट विथ जेमिनी करू शकतात. मॅन्युअली त्याच्यात काही चेंजेस करू शकतात. त्याच्या इन्स्ट्रक्शन्स मध्ये जाऊन तुम्हाला बदल करता येतो. इव्हन तुम्ही ते स्किल इथून डाउनलोड करून दुसरीकडे तुम्हाला कुठे वापरायचं असेल तर तुम्ही ते वापरू शकतात.
किंवा त्याच्या जागेवर तुम्ही दुसरं स्किल तुमच्याकडे ऑलरेडी आहे ते तुम्ही रिप्लेस करू शकतात. तुम्हाला स्किल बंद करायचं आहे, तुम्ही डिसेबल करू शकतात आणि जर तुम्हाला वाटलं हे स्किल आता पुढे आपल्याला वापरायचंच नाहीये, तुम्ही त्याला डिलीट देखील करू शकतात. म्हणजे तुम्हाला हे तयार केलेलं स्किल जे आहे ते रिपीटेडली आपल्याला या पद्धतीने वापरता येऊ शकतं. आता याच्यामध्ये दुसरा एक ऑप्शन आहे शेड्यूल ऑप्शन. अतिशय महत्वाचं आहे. आता हे स्किल आपण क्रिएट केलं, पण आपल्याला हे स्किल वापरण्यासाठी त्याला एक प्रॉम्प्ट द्यावा लागतो, म्हणजे टॉपिक द्यावा लागतो आणि तो स्किल जे आहे ते यूज करतो. आपण त्याला एक प्रॉम्प्ट दिला होता आणि त्या प्रॉम्प्ट प्रमाणे ते स्किल जे आहे ते ऍक्टिव्हेट झालं. पण आपल्याला समजा हे स्किल ऑटोमॅटिक यूज करायचं आहे, म्हणजे आपल्याला त्याला एजंट मोड मध्ये वापरायचं आहे. मग तुम्ही शेड्यूल मध्ये जाऊ शकता बघा. आता शेड्यूल मध्ये पण पुन्हा ऑप्शन आहे बघा. तुम्हाला एक नवीन शेड्यूल या ठिकाणी क्रिएट करता येऊ शकतं किंवा क्रिएट तुम्ही शेड्यूल मॅन्युअली करू शकतात. आता आपण इथे समजा एक शेड्यूल क्रिएट करायचं आहे, क्रिएट विथ जेमिनीवर क्लिक करू आणि इथे तुम्हाला एक शेड्यूल जे आहे ते क्रिएट करता येईल. तो आपल्याला या ठिकाणी आता हेल्प करेल की शेड्यूल कसं क्रिएट करायचं. तो काय सांगतो बघा, लेट्स गेट स्टार्टेड. आय कॅन रन रिकरिंग टास्क ऑर रिॲक्ट टू स्पेसिफिक अपडेट्स अक्रॉस युअर जीमेल, कॅलेंडर, ड्राईव्ह, वेब. व्हॉट वुड यू लाईक मी टू शेड्यूल. तुम्हाला नेमकं काय शेड्यूल करायचं आहे ते तुम्ही सांगा. आता मला हे जे स्किल आपण आता बनवलं त्याला शेड्यूल करायचं आहे. म्हणजे मला इंस्टाग्राम ऍड ज्या आहेत त्या बनवायच्या आहेत. मी हा जो स्किल आहे याला सिलेक्ट करतो. मी त्याला सांगितलं की मला काय करायचं, हे स्किल जे आहे हे शेड्यूल करायचं आहे. आय वॉन्ट टू शेड्यूल दिस स्किल. आय वॉन्ट टू शेड्यूल धिस स्किल. मला हे स्किल शेड्यूल करायचं आहे. आता तो पुढे अजून काही इन्स्ट्रक्शन आपल्याला विचारेल की मग ते किती वाजता वगैरे, म्हणजे केव्हा ते शेड्यूल तुम्हाला रन करायचं आहे हे तुम्ही सांगा. आता त्याने काय केलं बघा, ते स्किल त्याला समजलं की नेमकं काय करायचं आहे. म्हणजे आपल्याला ऍड कॉपी बनवून दे वगैरे हे सांगायची गरज नाही. आता त्याचा तो शेड्यूल क्रिएट करून घेतोय बघा या ठिकाणी. आणि त्या शेड्यूल मध्ये तो आता आपल्याला पुढे सांगतोय बघा, शेड्यूल ट्रिगर जो आहे म्हणजे केव्हा हे शेड्यूल चाललं पाहिजे. तुम्ही त्याला टाइम सांगा की अर्ली मॉर्निंग 9 वाजता, 10 वाजता, तुम्हाला जेव्हा हवा असेल. त्याच्यानंतर तुम्ही इथे पुढे म्हटलं बघा त्याने, प्रॉडक्ट सर्व्हिस ऑर टॉपिक. व्हॉट प्रॉडक्ट सर्व्हिस ऑर टॉपिक आर वी ऍडव्हर्टायझिंग. मग त्याला आपण इथे एक टॉपिक देऊ की ह्या टॉपिकवर तुम्हाला रोज ऍड करून देशील. आपला जो काही प्रॉडक्ट असेल त्या प्रॉडक्ट बद्दल आपण सांगणार. मग मी इथे त्याला काय सांगतो बघा आता, की याला शेड्यूल कर सकाळी 9 वाजता. ट्रिगर इट ऍट 9 AM एव्हरी डे. प्रत्येक दिवशी 9 वाजेला याला ट्रिगर कर. म्हणजे हे शेड्यूल जे आहे, म्हणजे हे जे स्किल आहे ऍड कॉपी बनवायचं काम दररोज 9 वाजता कर, एव्हरी डे. पुढे मी त्याला सांगतो माय प्रॉडक्ट इज किंवा प्रॉडक्ट प्रॉडक्ट इज. आपला प्रॉडक्ट काय आहे, आपण प्रॉडक्टचं नाव त्याला सांगू की समजा आपला प्रॉडक्ट आहे कोल्ड ड्रिंक आहे आपलं एक. आपण प्रॉडक्टचं नाव देऊ कोल्ड ड्रिंक आणि त्याचं काहीतरी नाव वगैरे आपण सांगू शकतो, कोल्ड ड्रिंक. आणि त्याचं एक आपण काहीतरी नाव देऊ, फिस्टा कोल्ड असं काहीतरी आपण त्याला दिलं. एक आपला कोल्ड ड्रिंक प्रॉडक्ट आहे त्याचं नाव आहे फिस्टा कोल्ड. म्हणजे त्याने आता त्याला प्रॉडक्ट समजला की कुठला प्रॉडक्ट आहे आणि ट्रिगर म्हणजे टाइम त्याला समजला. ठीक आहे, आपण प्रॉडक्ट इज म्हणण्यापेक्षा असं कोलन करून दिलं तरी चालेल. प्रॉडक्ट आहे कोल्ड ड्रिंक फिस्टा कोल्ड आणि ट्रिगर आहे ट्रिगर ऍट 9 AM. मग आता त्याला समजलं की किती वाजता त्याने हे शेड्यूल क्रिएट करायचं आहे. बघा आता आपण त्याला असं केलंय की दररोज सकाळी 9 वाजेला 9 AM ला त्याने आपला जो प्रॉडक्ट आहे कोल्ड ड्रिंक फिस्टा कोल्ड नावाचा त्याची ऍड कॉपी बनवायची. आता हा शेड्यूल क्रिएट होऊन जाईल आणि हे शेड्यूल बॅकग्राऊंडला काम करत राहील. बघा त्याने सगळं डिटेल आपल्याला पुन्हा दाखवलं की तो म्हणतो की तुमचं टायटल जे आहे जनरेट डेली फिस्टा कोल्ड ऍड्स, प्रॉडक्ट कोल्ड ड्रिंक फिस्टा कोल्ड. त्याच्यानंतर त्याने त्याचा टाइम दिलाय 9 वाजता मी हे करेल. स्किल यूज कुठलं स्किल त्याच्यासाठी वापरायचं आहे आणि जनरेट डेली फिस्टा कोल्ड ऍड्स नावाचं हे शेड्यूल त्याने आता क्रिएट करून दिलेलं आहे पूर्ण. बरं, आता हे पूर्ण शेड्यूल रेडी आहे आणि बरोबर डेली 9 वाजेला हे शेड्यूल जे आहे ते कार्यरत होईल. आता तुम्ही कॉम्प्युटर बंद करून ठेवला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजेला तुम्ही गेलात आणि बघितलं तर तुम्हाला हे शेड्यूल जे आहे बरोबर त्या ठिकाणी रन झालेलं दिसेल आणि ही जी ऍड वगैरे जे काय आपण केलं आता ऍड कॉपी ती तुमची त्या ठिकाणी प्रोड्यूस झालेली दिसेल. म्हणजे आपण त्याला एक कामाला लावून दिलं की जे आपण स्किल डेव्हलप केलंय आता
त्या स्किलचा उपयोग कर आणि रोज मला सकाळी 9 वाजता ऍड कॉपी बनवून देत जाय आणि मग मी सकाळी 9ला ऍड कॉपी याच्याकडून घेईल, इमेज जनरेट करून घेईल आणि इंस्टाग्रामवर जाऊन मी लगेच माझी ऍड पोस्ट करेल. म्हणजे माझं 50% काम तो रात्रीच करून ठेवेल. म्हणजे सकाळी 9 वाजता आपल्याला रेडी करून ठेवेल आणि आपण फक्त पोस्ट करायचं काम या ठिकाणी करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला शेड्यूल नावाचा जो टास्क आहे तो देखील या पद्धतीने वापरता येतो. आता जेवढे शेड्यूल आपण क्रिएट केलेले आहे, तुम्ही शेड्यूल टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुम्ही केलेले शेड्यूल सगळे दिसतील. आता हे एक शेड्यूल आहे 9 AM ला हे आपण टाकलेलं आहे आणि तो आता वेट करतोय. सकाळी 9 वाजले की बरोबर ते शेड्यूल रन होईल. समजा तुम्हाला वाटलं की आता हे थांबवायचंय, हे शेड्यूल जे आहे हे रोज 9 वाजता आता रन करतो आहे आणि आपल्याला सगळ्या गोष्टी तो तयार करून देतोय, पण आपल्याला आता थांबायचंय. मग तुम्ही काय करू शकता, इथे हे 3 डॉट्सला जाऊन हे शेड्यूल जे आहे हे तुम्हाला आत्ता लगेच चेक करायचं असेल तर रन नाऊला तुम्ही क्लिक करून लगेच इमिजिएट बघू शकतात. त्याला थांबून ठेवायचंय, तुम्ही पॉज करू शकतात आणि काढून टाकायचं असेल तर डिलीट करता येईल. मी याला रन नाऊला क्लिक करतो आणि चेक करून बघतो की ते आत्ता करून दाखव मला की कशा पद्धतीने तू करतो. बघा आता आपण टेस्ट करतोय की हे शेड्यूल बरोबर काम करेल का, नाही तर मग आपण शेड्यूल करून ठेवलं आणि उद्या सकाळी आपल्याला कळेल की त्याने वेगळंच काहीतरी करून ठेवलेलं आहे. मग आता त्याने ऍड कॉपी आपल्याला क्रिएट करून दिलेली बघा. इथे सगळं ऍडचं डिस्क्रिप्शन त्यांनी दिलं, इमेजचा प्रॉम्प्ट पण दिलाय बघा. आता मी आता हा प्रॉम्प्ट कॉपी करतो आणि एक इमेज जनरेट करून बघतो की कशा पद्धतीची इमेज या ठिकाणी क्रिएट होते. आपण इथे आता चॅट मोडमध्ये जाऊयात आणि चॅट मोडमध्ये इथे मी त्या प्रॉम्प्ट पासून इमेज तुम्हाला पुन्हा बनवून दाखवतो. जसं आपण डिस्क्राईब केलेलं आहे त्या पद्धतीनेच ती इमेज तयार होते का आपण या ठिकाणी बघूयात. आणि गुगल जेमिनी जो आहे त्याचा नॅनो बनना मॉडेल हा इमेजेस खूप छान तयार करून देत असतो. फास्ट त्या ठिकाणी त्याचं प्रोसेसिंग आहे, म्हणजे त्याचा स्पीड देखील खूप सुंदर आहे. अगदी काही मिनिटाच्या आत आपली इमेज तयार होते. आता मी अनकट या ठिकाणी तुम्हाला दाखवतोय आणि इमिजिएट इमेज कशा पद्धतीने क्रिएट होते हे देखील आपल्याला बघता येईल. आता आपण जो टास्क शेड्यूल केलेला आहे तो टास्क दररोज 9 वाजेला चालणार आहे आणि बघा आपला फिस्टा कोल्ड नावाचा आपला जो प्रॉडक्ट आहे त्याची सुंदर इमेज त्याने इथे तयार देखील करून दिलेली आहे. आता आपण परत स्पार्क मोडमध्ये आलो आणि आपल्याला वाटलं की आता शेड्यूल्स मधलं हे जे शेड्यूल आहे हे आपल्याला नकोय, तर तुम्ही त्याला पॉज पण करू शकतात, रिमूव्ह पण करू शकतात. जर त्याच्यात तुम्हाला काही चेंजेस हवे असतील तर तुम्ही परत एडिट करून त्याच्यामध्ये काही बदल तुम्हाला हवे असतील तर तुम्ही ते करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने स्किल्स आणि शेड्यूल हे 2 ऑप्शन अतिशय पॉवरफुल असे आहेत आणि जे आपण चांगल्या प्रकारे या ठिकाणी वापरू शकतो. आता एक महत्वाचं ऑप्शन आहे या ठिकाणी कनेक्टेड ऍप्स. म्हणजे तुम्ही MCPच्या मदतीने एक्सटर्नल ऍप्सला कनेक्ट करून त्यांच्याकडून काही कामं करून घेऊ शकतात. जर तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल आणि तुम्ही जर मला कमेंट करून सांगितलं की कनेक्टेड ऍप्सवर देखील एक व्हिडिओ आपण बनवावी, तर मी नक्की ती व्हिडिओ बनवेल. मला मिनिमम 50 कमेंट जर या व्हिडिओमध्ये आल्या तर नक्की मी कनेक्टेड ऍप्स या टॉपिकवर देखील एक व्हिडिओ बनवेल आणि कशा पद्धतीने आपण एक्सटर्नल ऍप्स जे आहेत ते MCP द्वारे कनेक्ट करू शकतो आणि त्यांचा कशा पद्धतीने उपयोग करायचा हे देखील आपण त्या व्हिडिओमध्ये बघू शकणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण जेमिनीमध्ये हा जो नवीन फीचर ऍड झालेला आहे स्पार्क मोड, त्या स्पार्क मोडच्या अंडर स्किल आणि शेड्यूल काय आहे आणि ते कसे यूज करायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले. व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशा नवनवीन व्हिडिओ आपण अपलोड करू आणि त्या तुम्हाला बघता येतील, त्याचं नोटिफिकेशन देखील तुम्हाला मिळत राहील. पुन्हा आपण भेटूयात आपल्या पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.